आंब्याला पाड लागलाय आणि म्हणलं घ्यावं उतरून, म्हणून आज आम्ही आंबे तोडायला घेतलेत. तर खालचे जेवढे आंबे आहेत ना तेवढे मी सगळे तोडून घेतले आणि बकेटमध्ये टाकले. तर त्यांनी थोडे वरचे जेवढे आहेत ना तेवढे घेतले. तर इथं 3 प्रकारचे आंब्याचे झाडे आहेत. हा एक आंबा आणि हा एक. तर असे मिळून 3 प्रकारचे आंबे आहेत. आणि इथं मला खूप छान असा पाडाचा आंबा सापडला होता. मी त्यांच्याकडून काढून घेतला. आता मीच त्याला खाणार. आंबे सगळे उतरून झाल्यावरती आता पिकायला घालायचे. आडीमध्ये घालायचे की कॅरेटमध्ये घालायचे असं आमचं चाललं होतं. पण ते म्हणले की कॅरेटमध्येच आंबे पिकायला घाल, जास्त आंबे नाहीत म्हटल्यावरती. आडी जर घातली ना उगाच जागा पण तिथं आटून जाईन आणि धूळ पण बसन, म्हणून इथं कॅरेटमध्येच मी पिकायला घातलेत आंबे. आणि खरंच असे गावरान पद्धतीने पिकवलेले आंबे चवीला खूप छान लागतात. कॅरेटमध्ये चगळ टाकून त्याच्यावरती आंबे लावले आणि नंतर अजून चगळ टाकून परत आंबे टाकून घेतले. तर